वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि आज आहे 21 एप्रिल। सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि आज ब्लॉग सकाळी सुरुवात करते कारण आज सर्वात आधी ब्लॉग खूप दिवसानंतर करते कारण घरात छोटा बेबी असल्यामुळे थोडंसं ब्लॉगिंग कंटिन्यू होत नाहीये। तर आत्तापासून ब्लॉगिंग आपण कंटिन्यू करूया। बरोबर आज आपण चाललो आहे कुठेतरी बाहेर, म्हणजे खूप दिवसानंतर आफ्टर डिलिव्हरी 3 मंथ्स नंतर आपण ऑलमोस्ट 3 मंथ्स नंतर आपण बाहेर चाललेलो आहे। तर कुठे चाललोय आपण, तिथे काय काय एक्सप्लोर करणार आहोत आणि तिथे काय काय आहे, लहान मुलांसाठी सेफ्टी आहे का, कारण आपण छोट्या बेबीला घेऊन जाणार आहोत। तर तिथे आपण कशा प्रकारे एन्जॉय करू शकतो तर हे सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल। पिकनिकसाठी हा एक स्पॉट आहे, तर फॅमिलीसाठी वन डे पिकनिकसाठी हा स्पॉट आहे, पुण्यापासून खूप जवळ आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे चाललोय आपण हे कळेलच थोड्याच वेळात। तर चला मी फटाफट रेडी होते आणि भेटूया आपण। तर चला स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स मिळतील की आपण कुठे चाललोय, तिथे एंट्री फी वगैरे काय असेल किंवा अजून काही रिलेटेड ज्या तुम्ही तिथे फिरायला जाऊ शकता त्या रिलेटेड सर्व डिटेल माहिती या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल। तर माझ्यासोबत कनेक्टेड राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण चला भेटूया थोड्याच वेळात। मी तयार होते, रेडी होते आणि आपण भेटूया। मी स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड।
स्टोरी वारुळाची? वारुळ. अरे पण हे सापचं हे ना, सापाचं. हा तेच ते, त्याच्यातून निघाले. सांग खरं प्रियंका. लाकूड तोडत असतो ते कुऱ्हाड आहे ना, वारुळा पडते आणि त्या वारुळातून रक्त यायला लागतं. मग त्याच्यातून स्वामी प्रकट झाले. पहिल्यांदा कळली गोष्ट. प्रियंका गॉगल काही पण नाही पेंटी रे तू इडियट. क्या बोलते रे सब टू वेलकम टू आवर. कुठं पण जा, हे लोक झोपलेले असतात असे.
वॉल क्लिम्बिंग कर, वॉल क्लिम्बिंग, वो ऊपर चढ़ने का। हो बस बुल राईड, बस तो काय पाडायचं नाही, हाय ना वरती, बसते काय? हा हे काय वरती आहे ना हँडल। हो तो निघाला ते बघा, ते बघा कुठे गेलाय? त्याला हे नाहीये। तू त्या बुलवर बस, चल। ट्रॅक्टर बघून केवढं सफाई राहील नाही तो ह्याच्यामध्ये नाही जिंकला असतो। आता माऊ कशी पडती, प्रियांका चेअर कशी होते, पुढे जरा पुढं थोडं पाय ठेव त्याच्यात आतमध्ये। सॉफ्टी बसायचं का तुला? पुढे सरकून बस, पुढे सरकून बस, थोडी काढली मी। वाकडं तिकडे करता येते। हा अरे आले 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 आले, ते त्यांची ट्रिकच आहे तशी। कोण 2 मिनिट आता पडली। प्रियांका कॉन्सन्ट्रेट कर म्हणजे नाही पडणार।
विशू इकडे 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 ओके कसं आहे सॉफ्टी? चला आता फ्रॉकची तिकडे काय कसं आहे? चांगलं आहे का? मजा आली का? मम्मी चुकीच्या टायमिंगला फोन करते मग अशी पण तेव्हाच फोन केला. उधर से लो दोघच खेळायला बसून तिला खेळायला भिंतीवर चढली. इकडे रोडला घे गेली रे. समोरनं गाड्या येतात. अगं नाचू नको जास्त. बिस्किट नसल. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि आम्ही आलेलो आहे घरी. तर आम्ही हडशीला. तर हडशी पुण्यापासून मुळशी डिस्ट्रिक्टमध्ये येतं. पुण्यापासून अराऊंड 45 किलोमीटरच्या अराऊंड आहे. तर तिथे आम्ही खूप छान एन्जॉय केला. प्रियांकानी आणि सॉफ्टीनी स्मिशूने खूप छान राईड्स केल्या, ॲडव्हेंचर्स केले. आणि तिथे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, मी सगळ्या राईड्सचे प्राईस तिथे दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये की कुठल्या राईड्सचे किती प्राईस आहेत. ॲडव्हेंचर्सला आणि संत दर्शन तिथे आहे. संत दर्शन पण खूप छान आहे तिथे. संत दर्शनसाठी 200 रुपीज पर हेड. मोठ्यांसाठी तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी 100 रुपीज आहे. पण प्राईसच्या हिशोबाने खूप सुंदर बनवलेले आहेत. आतमध्ये गुहेमध्ये खूप सुंदर संत दर्शनची संतांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि खूप रिअल वाटतील अशा गोष्टी तिथे वाटतात. खूप छान वाटतं बघून. तर नक्की व्हिजिट द्या. जर तुम्ही वन डे पिकनिकसाठी कुठे जर प्लॅन करत असाल पुण्याच्या जवळपास तर नक्की व्हिजिट द्या. खरंच खूप छान आहे तिथे. त्याचबरोबर एक आर्टिफिशियल लेक आहे तिथे. तर त्या लेकच्या बाजूला बसून ग्राउंड आहे खूप छान तिथे मंदिर आहे. तर तिथे पार्किंगचे वगैरे चार्जेस नाही आहेत. तिथे चार्जेस आहेत ते फक्त ॲडव्हेंचर पार्क्सचे आणि संत दर्शनचे आहेत, त्याचे चार्जेस आहेत. अदरवाईज दुसरे कुठलेही चार्जेस एक्स्ट्रा चार्जेस नाही आहेत. पार्किंगचे इवन चार्जेस नाही आहेत. पार्किंग 4 व्हीलरसाठी खूप प्रशस्त पार्किंग आहे तिथे. तर आपण खाली चटई वगैरे टाकून तिथे छान बसून जेवण वगैरे करू शकतो. असं खूप छान वातावरण आहे तिथे. वन डे पिकनिकसाठी फॅमिलीसोबत खूप छान एन्जॉय होऊ शकतो. आम्ही पण छोट्या बेबीला घेऊन गेलो होतो पण तिला जराही अनकम्फर्टनेस फील नाही झाला. एवढं छान वातावरण होतं तिथे. तर नक्की व्हिजिट द्या तुम्ही. त्याचबरोबर
मला तिथे आम्ही आमचा दिवस पूर्ण कसा गेला आम्हाला कळलं नाही, इतकं छान वाटलं. तिथे खाण्यापिण्याचे वगैरे हॉटेल्स आहेत, रेटपही खूप छान आहेत, असं काही कॉस्टली नाही आहे कुठल्याच गोष्टी. तर हॉटेल्स पण आहेत आणि खायचे प्यायचे तर तुम्ही घरून घेऊन गेला तर बसायलाही छान मोकळी स्पेस आहे. परत लहान मुलांना खेळायला छान आहे, गार्डनिंगसारखं आहे. तर नक्की विजिट द्या. तुम्ही जर जाऊन आला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि वन डे पिकनिकसाठी जर तुम्हाला प्लॅन करायचं असेल तर हळशी हे खूप छान ऑप्शन आहे. तुम्ही तिथे लहान मुलांना इझिली घेऊन जाऊ शकता, सेफली घेऊन जाऊ शकता. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.